नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत की अभ्यास कसा करावा। तर अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, अभ्यास लक्षात राहत नाही तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत। या स्लाइड वरती आपण बघत आहात की लक्षात का राहत नाही, तर ह्याच्या काही कारण आहेत की ज्या कारणांमुळे आपल्याला अभ्यास जो आपण करत आहोत तो लक्षात राहत नाही। त्यामध्ये काय आहे, घाई गडबड करणे। बरेचसे विद्यार्थी काय करतात, अभ्यास करत असताना खूप घाई गडबड करतात, म्हणजे बर 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 वाचण्याच्या प्रयत्नामध्ये किंवा पटकन संपवण्याच्या प्रयत्नामध्ये ते गडबड खूप करत असतात। यामुळे आपल्या लक्षात राहत नाही, म्हणजे फास्ट रीडिंग जे आहे ते फास्ट रीडिंग होते। लक्ष देऊन अभ्यास न करणं, म्हणजे जे आपण वाचत आहोत ते सेंटेन्स काय आहे, त्या सेंटेन्सला काय सांगायचं आहे हे लक्षात न घेता आपण तो अभ्यास करत असतो। म्हणजे फक्त एक रीडिंग म्हणून आपण जर तो अभ्यास केला तर तो आपल्या लक्षात राहणार नाही। कंटाळा करणे, बरेच विद्यार्थी काय आहेत की नोट्स रीडिंग, मला नोट्स वाचायचे, ते मला एवढंच वाचायचं, मला तेवढंच वाचायचं। याच्यामुळे काय होतं की जो डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे तो लिहित असताना आपली धांदल त्या ठिकाणी उडत असते। म्हणजे बोर्डचा पेपर ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी अवघड, तसंच एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना सुद्धा आपल्याला ते अवघड जातच जातं। तर ही काही कारणं आहेत की ज्या कारणांमुळे आपल्या लक्षात राहत नाही। आता हे लक्षात कसं राहील, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे आपण करत आहोत, जी गोष्ट आपण करणार आहोत ती आवडीनं केली पाहिजे। म्हणजे जर आपण म्हणतो ना की जर आपल्याला आवड असेल तर आपण ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू शकतो। रिव्हिजन करणं गरजेचं, जेवढं जास्त तुमचं रिव्हिजन होईल, जेवढे जास्त तुमचे रीडिंग्स होतील। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने आपण रिव्हिजन स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर वरती जी लिंक येत आहे त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। रिव्हिजन स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाची आहे। सिक्वेन्स मध्ये अभ्यास आपण केला पाहिजे। म्हणजे समजा आपण फिजिक्सचा अभ्यास करत आहोत तर त्याचे जे सेक्शन केलेले आहेत, म्हणजे वेव्ह सेक्शन मध्ये जे 3 टॉपिक आहेत, ऑसिलेशन आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आहे आणि वेव्ह ऑप्टिक्स, 12वी बद्दल मी बोलत आहे। हे सिक्वेन्स मध्ये जर आपण टॉपिक जर केले तर ऑसिलेशन काय आहे, ऑसिलेशनच्या बेसिसवरती सुपरपोजिशन काय आहे, सुपरपोजिशनच्या बेसिसवरती वेव्ह ऑप्टिक्स काय, याची एक लिंक, याचा एक सिक्वेन्स आपल्याला त्या ठिकाणी येऊन जातो, तो कळणं गरजेचं आहे। तसंच करंट सेक्शन मध्ये जे 6 टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे की बाबा इलेक्ट्रोस्टॅटिक काय आहे, स्टॅटिक चार्ज काय आहे, चार्ज मोशन मध्ये गेल्यानंतर काय होईल, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे। आलं लक्षात? हे जे टॉपिक आहेत याचा जर सिक्वेन्स आपण व्यवस्थित ठेवलेला असेल अभ्यास करत असताना तर आपल्याला त्या ठिकाणी 100% लक्षात हे राहतच राहतं। त्यानंतर आहे लक्षात ठेवण्याची काय प्रोसेस आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की आपण ते बघितलं पाहिजे, आपण ते पुस्तक उघडलं पाहिजे, त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते बघितलं पाहिजे, त्याच्या डायग्राम्स आपण बघितल्या पाहिजेत। त्यानंतर त्याचं वाचन केलं पाहिजे, ते रीडिंग केलं पाहिजे, थेरॉटिकल पार्ट जो आहे तो आपण वाचून काढलाच पाहिजे, ते इंक डाऊन केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर इंक डाऊन करणं गरजेचं, म्हणजे ते जे काही तुम्ही जे वाचलेलं असेल ते वाचलेलं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा ते लिहून काढलं पाहिजे। ज्यावेळेला ते तुम्ही लिहून काढत असतात ते सुद्धा तुमचं एक प्रकारचं रिव्हिजनच आहे। ते लिहून काढल्यानंतर एक्झामच्या वेळेला जे काही आपण लिहिलेलं असेल ते जसंच्या तसं त्या ठिकाणी आपण लिहू शकतो। त्यामुळे लक्षात ठेवण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे जे मुद्दे येतात, त्यामध्ये इमेज म्हणजे ते बघितलं पाहिजे, ती डायग्राम बघितली पाहिजे, झालं पाहिजे, ते इंक डाऊन आपण करून घेतलं पाहिजे, माइंड मॅप आपण तयार केले पाहिजेत। म्हणजे माइंड मॅप बघितल्या आपल्याला कळायला पाहिजे की या टॉपिक मध्ये काय काय त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला काय करणं गरजेचं आहे। लक्षात कशासाठी ठेवायचं आपल्याला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की का लक्षात ठेवायचं आपण, तर एक तर उत्तर बरोबर येण्यासाठी, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी, आणि जर ह्या 2 गोष्टी आपण फॉलो केल्या तर 100% आपल्याला यश भेटणार आहे। म्हणजे आता पुढं येणारी जी जेईची एक्झाम असेल, नीटची एक्झाम असेल, बोर्डची एक्झाम असेल, सीईटीची एक्झाम असेल, या सगळ्या एक्झामसाठी ही जी मेथड आपण सांगितली, ह्या ज्या 4-5 स्लाइड ज्या आपण सांगितल्या त्या जर आपण व्यवस्थित एकदा मनन चिंतन करून जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपण जो अभ्यास करत आहोत तो अभ्यास आपण कसा करत आहोत आणि आपल्याला काय केलं पाहिजे। म्हणजे आपण जसं म्हणतो ना की बाबा बिटवीन द लाईन्स आपण रीडिंग केलं पाहिजे, म्हणजे 2 लाईनच्या मध्ये काय सांगायचं आहे, तो जो स्पेस आहे मधला तो स्पेस काय सांगतोय हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण वाचन केले असं होणार नाही। फास्ट मध्ये रीडिंग करणं, चॅप्टर कंप्लीट करणं ही मेथड नाही आहे अभ्यास करण्याची। त्याच्यासाठी आपण स्लोली त्या ठिकाणी रीडिंग केलं पाहिजे। भले तुम्ही त्या ठिकाणी पॅराग्राफ वाचण्यासाठी 2 तास जाऊ देत, पण ते करत असताना, वाचत असताना प्रत्येक शब्दाला काय सांगायचं, प्रत्येक वाक्याला काय सांगायचं, त्या पॅराग्राफला काय सांगायचं, हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये बसेल त्यावेळेला ते रीडिंग झालेलं आहे असं आपण समजू शकतो। ओके, धन्यवाद।
तर इथं मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करू शकता, अभ्यास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपलं लक्ष फोकस आपला त्या ठिकाणी ठेवला पाहिजे हे सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.